कापूस उत्पादक शेतकऱ्याला यावर्षी पेरणी केली तेव्हापासूनच नुकसान सहन करावे लागत आहे। आधी पावसाने नुकसान केलं, त्यानंतर विविध रोगांचा प्रादुर्भाव आणि आता कापसाला भावही नाही। कापूस पिकाला लागत खर्च जास्त असल्याने शेतकरी आता कासावीस झालेले आहे। केंद्राकडून जाहीर झालेला हमी भाव हा 7,000च्या वर आहे। चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी 7,121 रुपये तर लांब धाग्याच्या कापसासाठी 7,521 रुपये इतका हमीभाव जाहीर केलाय। खाजगी व्यापारी 6,500 ते 6,900 असा भाव शेतकऱ्यांना देत आहे। त्यामुळे शेतकरी संतापले आहे। चला तर जाणून घेऊ शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया। माझं नाव वैभव संजयराव साबळे। मी शेतामध्ये कपाशीची लागवड केली आहे 4 एकरमध्ये आणि त्यावर सध्याच्या कंडिशनमध्ये रोगाचा एवढा अटॅक आहे की अंधाधुंद कापूस पिकन का नाही पिकन याची सुद्धा शंका आहे। आणि लागत तर एवढी आहे की फार कहून का बोंडळीनं एवढा मार बसला आहे की ॲव्हरेज हा अर्ध्यावर आला आहे। ज्या आधी पहिले एकरी 10चा ॲव्हरेज होता तो आता एकरी 7-6 असाच ॲव्हरेज होत आहे। आणि आधी 5 वर्षाआधी भाव कापसाला 8,000 होते, 8 ते 10,000 रुपये होते आणि कापसाला भाव आजही 6,800 रुपये एवढाच आहे आणि लागत ही खूप आहे। कहून का आधी खताचे पोते हे 800 रुपयात भेटत होते, आता ते 1,400 रुपयात भेटत आहे। म्हणून त्यामुळे शेती ही कोणत्याच दृष्टिकोनातून पुरत नाही आहे। आणि त्यातल्या त्या सरकारने एक नवीन योजना काढली आहे, लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजना द्यायची गरज नाही ना। आणि कास्तकाराला जे 12,000 रुपये वर्षाचे मानधन म्हणून भेटते त्याची पण गरज नाही। आमच्या कापसाला जर सर्रास भाव 12,000 रुपये दिला तर आम्हाला कशाचीच गरज नाही। आणि तुरीला 10,000 रुपये जरी जाहीर केला आणि सोयाबीनला सुद्धा 10,000 रुपये जाहीर केला तर आम्हाला नाही यांच्या कर्जमाफीची गरज आहे आणि नाही यांच्या जे 12,000 रुपये वर्षाचे भेटते याची सुद्धा गरज नाही। आणि आमच्या कास्तकाराच्या भरोश्यावर हा मजूर वर्ग अवलंबून आहे। मला तर असं वाटते की सर्रास कापसाला भाव हा 12,000 रुपये जाहीर केला पाहिजे आणि सोयाबीनला भाव हा 10,000 रुपये आणि तुरीला सुद्धा 10,000 रुपये भाव जाहीर केला पाहिजे। मी सुखदेव नामदेवराव बोपची वाडेगाव। माझी 60 आर जमीन आहे। 60 आर जमीनमध्ये संत्रा झाड आहे। संत्रा झाडा असून आंतरपीक मी पयाटी बागायती घेतो आणि आंतरपिकावर माझी शेती होती। म्हणून कापसाले थोडेसे जास्त जर भाव दिले 10,000पर्यंत तर शेतकरी खरोखर सुखी होऊ शकते। या 7.5 मध्ये काही शेती कापूस पुरत नाही, कारण लागत खर्च कापसाले जास्त आहे। वेचही झाली, खत झालं, बियाणं झालं, याच्या किमता खूप फार वाढल्यामुळं कापसाची शेती फक्त थोडीशी धोक्यात आहे। पेट्रोल डिझेलचे भाव आधी काय होते 60 रुपये 65 रुपये, आता डबल झाले भाव। पण सोयाबीनचे कमी झाले। सोयाबीनचे भाव कापसाचे भाव आधी 10,000 होते आणि आता कमी झाले। हे कशा पद्धतीचं? बरं, बियाणे मग आपण जे खतं घेतो त्यावरती GST लावला यांनी, त्या माध्यमातून जास्त पैसा जातोय। म्हणजे लागणारा खर्च आणि मिळणारा पैसा यात तफावत निर्माण होत आहे। आणि आमच्या हाताला, तरुणांच्या हाताला नोकरी नाही। बरं, आम्ही पर्याय म्हणून आमच्या बापाच्या खांद्याला खांदा लावून शेतीमध्ये जर आम्ही कष्ट करायचं ठरवलं, त्यातून जर आम्ही व्यवसाय निर्माण करण्याचं ठरवलं तर परिस्थिती तुम्हाला आता जाणवतेच आहे, माहीतच आहे। शेतकऱ्याला शेतीमध्ये रात्रंदिवस कष्ट करावे लागतात, त्यानंतर त्याचे फळ म्हणून पीक बहरते। पण त्या पिकाला भाव नसल्याने शेतकरी आता कासावीस झाले आहे। लागत खर्च अधिक आणि भाव मात्र लागत खर्च निघेल इतका सुद्धा नाही। खत बियाणे याचे भाव वाढले, पण शेतकऱ्याच्या मालाचे भाव मात्र आहेत तेच आहे। शेतकऱ्याच्या मालाला 10,000 रुपयांच्या वर भाव मिळायला पाहिजे असा संताप अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18। प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती।